नमस्कार. MRK ऑफिशियल्सच्या द पद्मांशा सागा या सिरीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण गेल्या काही दिवसांमध्ये पद्मांशाबद्दल बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्या, पण पद्मांशाचं सर्वात मोठं सध्याचं यश असं आहे की पद्मांशाचे प्रॉडक्ट हे सगळ्या जगभरात ते अतिशय व्यवस्थित त्याला प्रसिद्धी मिळाली आणि व्यवस्थित त्याचा प्रसार झालेला आहे. हा सगळा प्रसार होण्यासाठी हे यश मिळण्यासाठी एक चांगली मार्केटिंग स्किल, मार्केटिंग स्ट्रॅटेजी किंवा बिझनेस डेव्हलपमेंटची स्ट्रॅटेजी आपल्याकडे असणं फार आवश्यक आहे. आत्तापर्यंत आपण शांत कुलकर्णी सरांशी बोलत होतो, जे या कंपनीचे MD आहेत आणि कंपनीची स्थापना करण्यापासून कंपनीला आज त्याची सगळी पूर्ण विस्तार करण्यापर्यंत त्यांचं एक महत्त्वाचा भूमिका त्यांची होती. पण त्याच सोबत एक महत्त्वाची भूमिका बिझनेस डेव्हलपमेंट करणाऱ्या श्री पद्मनाभ कुलकर्णींची पण होती. तर आज आपल्यासोबत आहेत मिस्टर पद्मनाभ कुलकर्णी, जे डायरेक्टर बिझनेस डेव्हलपमेंट पद्मांशा. नमस्कार. सो पद्मनाभजी, पहिला प्रश्न सर्वात महत्त्वाचा की डोंबिवली सारख्या ठिकाणी प्लांट असतो आणि डोंबिवलीत प्रोडक्शन होतं, पण आज अगदी न्यूझीलंड म्हणा किंवा रशिया म्हणा किंवा इजिप्त म्हणा किंवा अनेक अशा देशांमध्ये आज ह्याचा प्रसार होतो, आज याची डिमांड क्रिएट होते. काही ठिकाणी त्याच्या बरोबरीचे प्रोडक्ट्सच नाहीये. आज ही जी कमाल झाली आहे याच्यासाठी तुम्हाला काय वाटतं की काय त्याचं कारण असू शकेल? नमस्कार. ही सुरुवात करताना अत्यंत आनंद होतोय, कारण जे काही आपण शिकत असतो आणि अनुभव घेत असतो ते इतरांशी शेअर करणं ही अत्यंत, आणि ही आज MRKच्या माध्यमातून हे होतंय ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. धन्यवाद. त्याच्यामुळे थँक्यू मिस्टर मनीष फॉर गिव्हिंग अस दिस अपॉर्च्युनिटी. ग्लोबल एक्सपान्शन जे पद्मंशाचं घडलंय याच्या मागे एक महत्वाचा कारण असं आहे की जे विजन आम्ही मुळातच जे ठेवलेलं आहे, कंपनीचं जे विजन स्टेटमेंट आहे त्याची सुरुवातच आम्ही रेग्युलेशनायझिंग ग्लोबल वॉटर मॅनेजमेंट सिस्टम अशी. ओके. ते रेग्युलेशनाइज काय करायचं, कुठलीही गोष्ट स्टँडर्ड आहे तशी स्वस्त विकणं वगैरे हा जो दुप्पट मार्ग असतो तशा प्रकारे न जाता तुम्ही काहीतरी आहे मार्केट त्याच्यापेक्षा चांगलं द्या, ते मार्केट बदला, डिस्रप्टिव्ह काहीतरी खूप चांगल्या प्रकारे की सगळ्यांना त्याचा फायदा व्हायला. बरोबर. अशा प्रकारे तुम्ही त्याच्यामध्ये चेंजेस आणा आणि हे ग्लोबल लेवलवरती टार्गेट ठेवा. तुम्ही फक्त भारतापुरतं किंवा एका लिमिटेड एरिया पुरतं अशा प्रकारे टार्गेट न करता जर का तुम्ही एक मोठा ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह ठेवला तर तुम्ही कॉम्पीट पण ग्लोबल लेवलवरती करता, तुम्ही अभ्यास ग्लोबल लेवलवरचा करता. आणि त्या सिनारिओमध्ये जेव्हा तुम्ही एका नवीन प्रोडक्टला घेऊन जेव्हा मार्केटमध्ये येता तेव्हा तुमच्या प्रोडक्टची जी क्वालिटी असते ती त्या लेवलची असते, त्या लेवलला ती चांगली असते. बरोबर. तर हे पहिल्यापासून ठेवलेलं असल्यामुळे आपली क्वालिटी ही अगदी सुरुवातीपासून अत्युच्च दर्जाची आहे. बरोबर. ग्लोबल पण आपण जेव्हा प्रेझेन्स मध्ये आपण जेव्हा जातो, म्हणजे पहिल्यांदा सुद्धा जे आपण जवळपास आता 20 वर्ष झाले, पहिल्यांदा जेव्हा आपण न्यूझीलंड मध्ये आपले पहिल्यांदा प्रोडक्ट सुरू केले, अत्यंत उत्तम रिस्पॉन्स होता. म्हणजे त्यांच्या दृष्टीने सुद्धा ह्या लेवलची क्वालिटी आणि प्रोडक्ट आणि फिनिश आणि वर्किंग त्यांनी सुद्धा पाहिलेलं नव्हतं. अरे, याच्यामध्ये थोडंसं तुमची डेव्हलपमेंटची आणि बदलाची तयारी असावी लागते. बरोबर. तुम्ही म्हणाल जे माझ्याकडे आहे तेच वीक आणि त्याला थोडं फक्त तशा प्रकारे होत नाही. बरोबर आहे. बरोबर. न्यूझीलंड मध्ये असं आहे की तिकडे फार मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो, त्याच तिथे असा पण एरिया आहे की जिथे पूर्ण वाळवंट बर्फ असतो आणि हे खूप अत्यंत वेगळं वातावरण आहे आणि विविध प्रकारचं वातावरण आहे. बरोबर. तर तुम्ही जेव्हा त्या ठिकाणी प्रोडक्ट पाठवता त्यावेळेस तुम्हाला ही खात्री करावी लागते की ते तिथे चालेलच. हो, बरोबर आहे. त्या एन्व्हायरमेंट मध्ये सुद्धा ते त्याच प्रकारे टिकेल, बरोबर, जे राजस्थान मध्ये पण चालेल, की तिथे पण चालेल. आणि मग त्या ठिकाणासाठी तुम्हाला काहीतरी वेगळी डेव्हलपमेंट करावी लागणार आहे. बरोबर. तिकडे काही वेगळे चेंजेस करावे लागणार आहेत. त्यांच्या स्टॅच्युटरी रिक्वायरमेंट्स सुद्धा बऱ्याचदा वेगळ्या असतात. बरोबर. त्या तुम्हाला कन्सिडर कराव्या लागतात. अशा बऱ्याच गोष्टी करून तुम्हाला एक चांगलं प्रोडक्ट तुम्हाला त्या एरियासाठी द्यावं लागतं. न्यूझीलंड मध्ये मला वाटतं तुम्हाला त्या एका डिपार्टमेंट किंवा प्रत्येक ठिकाणचं प्रोडक्ट हे वेगळं असतं. बरोबर. आपण जे मिडल ईस्ट मध्ये विकतो तिथे त्यांना मेटल बॉक्सेस लागतात. हे मेटल बॉक्सेस तुम्ही समजा युरोप मध्ये घेऊन गेला तर तिथे कोणी त्याला हात पण लावणार. बरोबर. त्याच्यामुळे जिथे जी रिक्वायरमेंट त्याप्रमाणे मॉडिफिकेशन करावं लागतं, त्या भागाचा अनुभव घ्यावा लागतो. बरोबर. आणि त्या भागासाठी जे उपयुक्त गोष्ट आहे ती तुम्हाला डेव्हलप करून तुम्हाला त्यांना द्यावी लागते. बरोबर. हे करत असताना मार्केटिंगचा पण खूप ऍक्टिव्हली आणि अग्रेसिव्हली वापर करावा लागतो. बिलकुल.
कारण तुम्ही म्हणाल की माझ्याकडे प्रोडक्ट चांगलं आहे तर लोक माझ्या घरी येऊन घेऊन जातील असं होत नाही. कधीच होत नाही तसं. त्यामुळे त्या दृष्टीने पण खूप चांगलं त्याचं प्रेझेंटेशन करावं लागतं, तुम्हाला बरोबर. लोकांपर्यंत जावं लागतं, भेटावं लागतं, त्यांना समजावून सांगावं लागतं की हे कशा प्रकारे त्यांना उपयुक्त आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला ठिकठिकाणी वापराव्या लागतात, कराव्या लागतात. आणि हे बेसिकली पुन्हा ज्या विजन मध्ये लोकांचा साथ मिळण्याचं एक वेगळं कारण सुद्धा मला वाटतं की त्याच्या मागची एक वेगळी भूमिका आहे की जेव्हा शान सरांनी ज्यावेळेस हे प्रोडक्ट आपण इंडस्ट्री आणि हे सगळे जेव्हा लॉन्च केलं त्यावेळेस बाबांचं, शानचं, ह्या लोकांचं एक विजन होतं की आपण फक्त पैसे कमवण्यासाठी म्हणून एक काहीतरी धंदा केला अशा असं. प्रकारे न ठेवता असं नको आहे. एक विजन असं असावं की आपण जे करतोय याचा लोकांना फायदा व्हायला हवा. उपयोग व्हायला पाहिजे आणि काहीतरी चांगला म्हणजे नुसतंच दुसऱ्यांना फसवून किंवा ओरबाडून असा धंदा करण्याऐवजी शक्यच तुम्ही नाही. तुम्ही चांगल्या प्रकारे धंदा करा की ज्याच्यातून लोकांना फायदा होतो. त्याच्याने काय होतं की लोक तुमच्याशी जोडले जातात, बरोबर आहे. तुम्हाला आनंदाने पैसे देतात किंवा तुमच्या बरोबर आनंदाने ते पैसा ही गोष्ट दुय्यम दुय्यम होतो. बरोबर. तुमच्या बरोबर ते त्याच्यामध्ये एक कंपनी एक 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 तुमचं कुटुंब वाढत जातं. त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटत नाही की मी फार एकट्याने प्रगती केली किंवा माझं कुटुंब किंवा जेव्हा तुम्ही म्हणता माझं कुटुंब तेव्हा याच्यामध्ये ते टीमवर्कचा भाग असतो. बरोबर. बरोबर. टीमवर्क म्हणजे फक्त मी माझं कुटुंब असं नाही, बरोबर. माझ्या कंपनीमध्ये काम करणारे जे माझे कलिग्स आहेत ते त्यांचं कुटुंब, जे लोक मला सप्लाय करतायत, बरोबर. ज्यांच्याकडून मी मटेरियल विकत घेतो ते सुद्धा आपल्या कंपनीवर अवलंबून असतात. अवलंबून. त्याच्यामुळे हे सगळे मिळून आपण जेव्हा कंपनी पुढे जातो तेही पुढे जातो, ते आपल्याला चांगल्या प्रकारचं क्वालिटीचं मटेरियल देतील तेव्हा आपल्या प्रोडक्टची पण चांगली क्वालिटी राहील. त्याच्यामुळे असं सगळे गुंतलेले असतात त्याच्यामध्ये आणि हे सगळं करून सगळं एकत्र आल्यानंतर एक चांगल्या प्रकारचं प्रोडक्ट मार्केटमध्ये जातं. एक चांगली ज्याला आपण कॉर्पोरेट कल्चर म्हणतो असं एक कल्चर उभं राहतं. बरोबर. हे पद्मंजाचं जे कल्चर आहे हे पहिल्यापासून त्यांच्या विजन प्रमाणे आपण केलेलं आहे. मुळात तुमच्या बोलण्यातून मला एक जाणवलं की तुमचे वडील त्यांनी हे उभं केलं, तुम्ही दोघं भाऊ सांभाळता, आज तुमची पूर्ण फॅमिली, आज तिसरी पिढी तुमची आज या पद्मंशाशी जोडली गेली. सो बेसिकली तुम्ही एक जी पद्मंशा आपण हे कल्चर ज्याला म्हणतोय की पद्मंशा ही जी एक प्रकारची एक चळवळ आपण म्हणू शकतो आता वेगळ्या अर्थाने, त्याला आता तो बिझनेस किंवा त्याला आता व्यवसाय न राहता ती एक चळवळ सुरू केली. तर हे तुम्ही अतिशय फॅमिली एक असल्यामुळे, तुम्ही स्वतःमध्ये एक फॅमिली फिलिंग असल्यामुळे तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांमध्ये जे एम्प्लॉईज आहेत, आता ज्याप्रमाणे तुम्ही म्हणता की तुमचे सप्लायर, तुमचे जे डिस्ट्रीब्युटर्स वगैरे, त्या सगळ्यांना तुम्ही एक फॅमिली घेऊन गेल्यामुळे आता ही मोठी फॅमिली होत चालली. आणि कधी पण एक लक्षात घ्या, तुम्ही कुठलाही व्यवसाय तुमचा यशस्वी किंवा अयशस्वी होऊ शकत नाही, पण एक फॅमिली कधी अयशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळे आज तुमच्या यशाचं जे काही सर्वात मोठा USP हा आहे की तुम्ही आज एक फॅमिली म्हणून सगळ्यांना आपलंसं करत गेलात आणि ही फॅमिली अशी आपण विस्तार. पद्मंशा सागाच्या ह्या प्रवासात आता आपण छोटीशी विश्रांती घेऊया, पण आपल्याला थांबायचं नाहीये. हा प्रवास असाच पुढे न्यायचा आहे आणि पुढेच न्यायचा आहे. पुन्हा भेटूया पुढच्या नवीन भागात. नमस्कार.